विक्रोळी पार्क साईटमधील सर्वात मोठा हनुमाननगर एसआरएफ प्रकल्प गेले 20 वर्षापासून रखडला आहे। वारंवार या प्रकल्पाचे विकासक बदलले आणि वारंवार काही तक्रारदार या प्रकल्पात तक्रारी करून खोडा घालत असल्याने आज या प्रकल्पातील कुटुंब त्रस्त होऊन रस्त्यावर उतरली आहे। अशा तक्रारदारांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, आम्हाला आमच्या हक्काची घरे मिळावी अशी मागणी या कुटुंबियांनी केली आहे। पार्क साईटच्या चौकात या कुटुंबियांनी निदर्शने करीत अशा तक्रारदारांच्या घोषणाबाजी करीत निषेध केला आहे आणि मुख्यमंत्र्यांना तसेच शासनाला याकडे लक्ष देऊन मदतीची मागणी केली आहे। जवळजवळ 1000 कुटुंब या शासनाच्या SRA नियमांतर्गत स्वतः त्यांच्या विकासकांवर वैयक्तिक राजीनामे करून शासना नियमाप्रमाणे घर खाली करून निष्कासित करून ट्रान्झिशनमध्ये राहत काही भाड्याने आहे। पण गेल्या 11 वर्षापासून हा प्रकार रखडलेला आहे। या लोकांचा आणि लोकांच्या घराचीत हे जीवन जगत आहे ट्रान्झिशनमध्ये आणि हा लवकर त्यामध्ये हा प्रकल्प रखडण्यासाठी मुख्य कारण म्हणजे हे काही तक्रारधारी त्याचे सहकारी एक मोठ्या तक्रार करून शासनाकडे हा प्रकल्प मुद्दाम म्हणजे हेतुबद्ध यासाठी प्रकल्प राखून आहे। त्याच्यामुळे त्यांच्या वैयक्तिक काही त्यांचा हे असेल त्यांचा फायदा असेल, पण आम्हाला आमच्या 1000 कुटुंबाला त्यांच्या हक्काची घरं मिळावी लवकर विकासकांना शासनाने सहकार्य त्यांना जी परवानगी आहे शासकीय प्रशासकीय परवानगी लवकर देऊन हा प्रकल्प लवकर व्हावा या सर्वांची इच्छा आहे। आम्हाला सगळ्यांना हक्काचं घर मिळावं। काही ना काही कारण काढून त्याला हा प्रकल्प बंद कसा पाडायचा, काहीशे तक्रारदार आहेत स्वतःच्या तक्रार करत असतात, RTI टाकत असतात आणि त्याच्यामुळे ह्या प्रकल्पाच्या कामामध्ये बाधा येते आणि जवळजवळ 20 वर्ष झालेले सगळ्यात रखडलेले आहेत। जवळजवळ 1000 कुटुंब बेघर झालेले आहेत आणि त्यांच्या प्रत्येक सरासरी 4 ते 5 लोक धरा आणि 4-5 हजार लोक बेघर झालेले आहेत आणि त्यांची आणि अत्यंत मोठ्या समस्या आहेत तिथे। त्यांच्या मुलांचे शिक्षण होत नाही, लग्न होत नाही आणि फार आपण विचारही करू शकत नाही एवढं त्यांना त्रास होतोय त्या संक्रमण शिबिरामध्ये किंवा काही बाहेर राहत आहेत त्याच्यामध्ये। तर आमची हीच विनंती आहे सरकार दरबारी, मुख्यमंत्र्याला, SRAला आणि ह्या पोलीस स्टेशनच्या त्यांची यंत्रणा जी आहे त्यांना हीच विनंती आहे की लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करावा आणि आम्हाला याच्यातनं त्रासांना मुक्त करावं। विकास काम करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत। काही विरोधक जे काम थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे कामाला गती मिळत नाही आणि त्यामुळे विकासक हा काम करण्यास इच्छुक जरी असला तरी काही अडचणी मध्ये येत असतात, त्यामुळे हा कामाला गती मिळत नाही। 1000 लोक विस्थापित झालेले आहेत, त्या विस्थापित लोकांना लवकरात लवकर सुसज्ज घरे मिळावीत अशी सर्व रहिवाशाच्या वतीने पोलीस स्टेशनला आणि सर्व प्रशासनाला, म्हाडाला, SRAला आम्ही नम्र विनंती करतो।